यावर्षी मान्सून जरी वेळेआधीच म्हणजे साधारणपणे 26 मे पर्यंत केरळला पोहोचणार असल्याचा अंदाज असला, तरी त्याआधी आता दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अगदी गेल्या आठवड्यातच देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट आली होती. दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद अशा अनेक छोट्या-मोठ्या शहरांमध्ये तापमान 40च्या वर जाणं आता अगदी साहजिक झालेलं आहे. वाढत्या काँक्रिटीकरणामुळे दुपारी गरम झालेली शहरं, गावं, वस्त्या रात्री सुद्धा गार होत नाहीत. उष्माघाताचे केसेस वाढले आहेत, त्याचे बळी सुद्धा वाढले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर खेळती हवा किंवा वातानुकूलित व्यवस्था हा लोकांचा मूलभूत हक्क मानला पाहिजे का? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो. नमस्कार, मी प्राजक्ता. मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण भारतातली वाढती उष्णता आणि त्या उष्णतेचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही आवश्यक आणि मूलभूत अशा सुविधांचा अभाव याविषयी बोलणार आहोत. सुरुवात करूया गेल्या काही वर्षांच्या वास्तवापासून. भारतात उष्णतेच्या लाटा आता अधिक वारंवार, अधिक तीव्र आणि अधिक काळ टिकणाऱ्या होत आहेत. 2025-26च्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी विक्रमी तापमान नोंदवलं गेलं. यावर्षी जगातल्या 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 ही फक्त भारतात होती. एप्रिल महिन्यात एक दिवस असा होता जेव्हा जगातली सर्वात उष्ण 50 शहरं फक्त भारतात होती. गेल्या काही वर्षातल्या वाढत्या उष्णतेचं आणखी एक वैशिष्ट्य असं की फक्त तापमान वाढत नाहीये, तर त्याच्याबरोबर आर्द्रता सुद्धा वाढत आहे. यामुळं वेट बल्ब तापमान नावाची एक संकल्पना आपल्याला बघायला मिळते. वेट बल्ब तापमान हे हवेच्या तापमान आणि आर्द्रता या दोन्हींचा एकत्रित परिणाम दर्शवणारं मोजमाप आहे. आपल्याला माहिती आहे की आर्द्रतेमुळे आपल्याला घाम येतो आणि घामामुळे शरीराला थंडावा येतो. मात्र जेव्हा हवेत आधीच खूप आर्द्रता असते आणि तापमान सुद्धा जास्त असतं, तेव्हा घाम सहजासहजी बाष्पीभूत होऊ शकत नाही. जसं की 40° तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास वेट बल्ब तापमान साधारणपणे 28 ते 30° आहे असं आपण म्हणू शकतो. एवढ्या तापमानात घाम आल्यावर शरीर सहज थंड होऊ शकतं. मात्र 35° तापमान आणि त्याबरोबर हवेत खूप जास्त आर्द्रता असली तर वेट बल्ब तापमान हे 35° पोहोचू शकतं. अशा वेळी घामाचं वाफेत रूपांतर होत नाही आणि शरीर थंड होऊ शकत नाही. हे जीव धोक्यात टाकणारं आहे. वेट बल्ब तापमान 30च्याही खाली असणं गरजेचं आहे. ते 31°वर पोहोचल्यापासूनच वृद्ध, मुलं आणि शारीरिक कष्टाचं काम करणाऱ्या कामगारांसाठी अतिशय धोक्याचं ठरू शकतं. यावर्षी भारताचं वेट बल्ब तापमान साधारणपणे 32° पर्यंत जाण्याची शक्यता होती. वर्ल्ड बँकचा असा अंदाज आहे की येत्या काही वर्षांमध्ये भारतात वारंवार 35° पर्यंत वेट बल्ब तापमान जाऊ शकतं. भारताच्या किनारी भागात, पूर्वेकडच्या राज्यात आणि शहरांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. या उष्णतेचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो? सर्वात मोठा परिणाम होतो आरोग्यावर. उष्माघात, डिहायड्रेशन, हृदयविकार, श्वसन समस्या वाढल्या आहेत. कामगार, रिक्षा चालक, बांधकाम मजूर, रस्त्याच्या बाजूला काम करणारे विक्रेते, ज्यांना बाहेर काम करणं भाग आहे, त्यांचा जीव उष्णतेमुळे धोक्यात येतोय. उष्णतेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागतात, कामाची उत्पादकता घसरते आणि या सगळ्यानंतर घरी येऊन आराम करायचा झाला तर उष्णतेमुळे घरात सुद्धा अनेकांना आराम मिळत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण जेव्हा आपण निवाऱ्याबद्दल बोलतो, तेव्हा फक्त 4 भिंती आणि डोक्यावर एक छप्पर असलं की निवाऱ्याची गरज पूर्ण होते का? ज्या घरात दिवस संपल्यावर आपल्याला जायचं आहे, तिथं राहणं, झोपणं सुसह्य आहे की नाही, हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? भारतात आज जर आपण बघितलं, तर विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांची आधुनिक घरं उन्हाळ्यात राहण्यासाठी अत्यंत कुचकामी ठरत असल्याचं आपल्याला दिसतं. PMAY सारख्या योजनेअंतर्गत सुद्धा बांधलेली स्वस्त घरं उष्ण हवामानाला अनुरूप नाहीत. भिंती जाड नसणं, छत इन्सुलेटेड नसणं, व्हेंटिलेशन अपुरं असणं अशा अनेक समस्या त्याच्यामध्ये असतात. परिणामी उन्हाळ्यात ही घरं अगदी भट्टीसारखी होतात. हे चित्र फक्त गरीब नाही तर मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांमध्ये सुद्धा आपल्याला पाहता येतं. काँक्रीट आणि ग्लासच्या इमारती, बंद खिडक्या, एसीवर अवलंबून राहणं हे सोपं आणि जलद वाटतं. बिल्डर्सना खेळती हवा, अंगण किंवा इन्सुलेशन देण्यात रस नसतो, कारण त्यात जागा कमी होते आणि खर्च वाढतो. यामुळे रात्री सुद्धा घरामध्ये उष्णता कायम राहते. पारंपरिक भारतीय वास्तुकला, ज्यात वारा खेळती ठेवण्यासाठी रचना करण्यात आल्या होत्या, ती आधुनिक बांधकामात हरवत चाललेली आपल्याला दिसते. मग आता आजचा मुख्य प्रश्न आहे, खेळती हवा आणि गरजेनुसार वातानुकूलित हवा हा लोकांचा मूलभूत हक्क असला पाहिजे का? याची एक बाजू अशी आहे की आरोग्य हा नक्कीच मूलभूत हक्क आहे.
उष्णता आरोग्यासाठी घातक ठरत असेल तर थंड आणि खेळती हवा मिळणं हे जीव वाचवण्याचं साधन आहे. ज्याप्रमाणे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण हे हक्क मानले जातात, त्याचप्रमाणे एखाद्या देशात जिथं उन्हाळा 45 अंशावर जातो, तिथं उष्णतेपासून संरक्षण हा सुद्धा मूलभूत हक्क असणं गरजेचं आहे. कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी सावली, पाणी आणि विश्रांतीची वेळ उपलब्ध असणं हे आधीच कायद्यानं गरजेचं आहे. याबरोबरच घरांसाठी सुद्धा व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती राहील अशा व्यवस्थेची मानकं सक्तीची करणं गरजेचं आहे. या सगळ्यात वातानुकूलित हवा म्हणजेच एसीची उपलब्धता वाढवणं हे सर्वांसाठी गरजेचं आहे का, असाही एक प्रश्न विचारला जातो. याला वेगवेगळ्या बाजू आहेत. एसी जरी उन्हाळ्याची गरज असला तरी मोठ्या प्रमाणात एसी वापरणं किती शाश्वत आहे असा प्रश्न सतत विचारला जातोच. एसी आणि कूलिंग खूप ऊर्जा वापरतं. भारतात वीज उत्पादन अजूनही कोळसा आणि इतर स्रोतांवर अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणात एसी वापरल्याने उत्सर्जन वाढेल, ज्यामुळं उष्णता आणखी वाढू शकते. हे एका अर्थाने एक दुष्ट चक्रच आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा शाश्वत विकासाचा सगळा भार फक्त गरिबांवर का, हा प्रश्न सुद्धा इथं महत्वाचा ठरतो. कूलिंग ही आता गरज आहे, हे आपलं वास्तव आहे. भारतासारख्या विकसनशील देशात सर्वांना एसी देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्याऐवजी पॅसिव्ह कूलिंग म्हणजे नैसर्गिक व्हेंटिलेशन, हिरवी छतं, झाडं, योग्य इन्सुलेशन, पारंपरिक डिझाईन यावर भर द्यायला हवा. नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये उष्णकटिबंधीय हवामानानुसार बदल करणं, स्वस्त घरांसाठी थर्मल कम्फर्ट मानकं लागू करणं आणि शहरी नियोजनात हिरवळ वाढवणं यातून उपाय शोधता येतील. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जी काही जंगलं उपलब्ध आहेत, तीच अजून कापून त्या ठिकाणी वेगवेगळी बांधकामं कशी करता येईल हे पाहत असणाऱ्या सरकारला हे सगळं कोण सांगणार? भारतात चार्ल्स कोरिया, लॉरी बेकर, रेवती कामत, बी.व्ही. दोशी अशा अनेक वास्तुविशारदांनी भारतातल्या उष्णकटिबंधीय हवामानाला साजेशा स्थापत्याच्या अनेक संकल्पना आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. चार्ल्स कोरिया यांनी 1960 आणि 70च्या दशकापासूनच भारतातल्या उष्ण आणि दमट हवामानाला अनुसरून पॅसिव्ह कूलिंग आणि खेळत्या हवेवर आधारित डिझाईन्स विकसित केले. त्यांची सर्वात प्रसिद्ध सूचना म्हणजे ओपन टू स्काय स्पेस म्हणजे आकाशाच्या दिशेने उघडलेल्या जागा. छोट्या घरात सुद्धा अंगण, टेरेस किंवा कोर्टयार्ड असावं, जिथं कुटुंब रात्री झोपू शकेल, स्वयंपाक करू शकेल किंवा एकत्र बसू शकेल, अशा प्रकारच्या संकल्पना त्यांनी आणल्या होत्या. त्यांनी ट्यूब हाऊस नावाचा मॉडेल तयार केला, जो अरुंद आणि लांब होता. यात वारा नैसर्गिकरित्या आत येतो, गरम हवा बाहेर जाते आणि घर थंड राहतं. कोरिया यांचा विश्वास होता की आधुनिक बांधकामात पारंपरिक भारतीय शहाणपण हरवू नये. व्हरांडा, छायांकित भाग, नैसर्गिक व्हेंटिलेशन आणि स्थानिक सहाय्य आणि कमी ऊर्जेचा वापर हे सर्व त्यांच्या डिझाईनचे केंद्रबिंदू होते. मात्र आधुनिक विकास मॉडेलमध्ये याचा विचार केला जात नाही. आज शहरांमध्ये जे बांधकाम होतं ते फायद्याच्या दृष्टीने केलं जातं. बाजाराच्या दबावामुळं जमीन महागली, घनता वाढवली गेली आणि मानवी स्तराकडे दुर्लक्ष केलं गेलं. कोरिया यांनी जे शहरी नियोजन सुचवलं होतं, ज्याच्यामध्ये कमी उंचीची घरं, समुदायाची जागा उपलब्ध असणं, हिरवळ, हे सर्व मोठ्या गगनचुंबी इमारती आणि रिअल इस्टेटच्या धंद्यात हरवलं आहे. परिणामी आज गरिबांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या घरात उष्णता अडकते आणि रात्री सुद्धा ही घरं भट्टीसारखी होतात. चार्ल्स कोरिया म्हणाले होते की चांगलं घर म्हणजे फक्त छत नसतं, तर ते हवामान, संस्कृती आणि माणसाशी जोडलेलं असतं. भारतातली वाढती उष्णता आणि या उष्णतेचा सामना करण्यासाठी सामान्य माणसाला स्वतःचं घर सुद्धा व्यवस्थित उपलब्ध नसणं हे एक अतिशय भीषण अशा भविष्याची चाहूल करून देणारं वास्तव आहे. ही समस्या केवळ उन्हाळ्याची नाही, ही आपल्या विकासाच्या मॉडेलची, बांधकामाच्या पद्धतीची आणि समानतेची आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब लोक जेव्हा गरम घरात, गरम रस्त्यांवर जगतात, तेव्हा विकासाचा फायदा कोणाला होतो, हा प्रश्न पडतो. खेळती हवा ही चैन नाही तर गरज आहे आणि तो प्रत्येकाचा मूलभूत हक्क असलाच पाहिजे. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच इतर एक्सप्लेनर्स, पॉडकास्ट, रिपोर्टाज बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरून आम्हाला आर्थिक सहाय्य करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.